अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणला. पोषण ट्रेकर ॲपद्वारे THR वाटप करताना फेस रेकग्नायझेशन सिस्टीममुळे उडालेला गोंधळ, निकृष्ट आहार, वेतन श्रेणी, महागाई भत्ता व मानधन वाढच्या प्रश्नासंदर्भात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणला. या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र बावके, अध्यक्ष मदिना शेख, सहचिटणीस जीवन सुर्डे, माया जाधव, सविता दरंदले, मन्नाबी शेख, निर्मला चांदेकर, भगीरथी पवार, शोभा पवार, रतनताई गोरे, अलका दरंदले, शोभा विस्पुते आदी सहभागी झाल्या होत्या. एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे 6 महिने ते 3 वर्षे या वयोगटातील लाभार्थ्यांना THR वाटप केला जातो. या अगोदर पालकांच्या रजिस्टरमध्ये सह्या घेऊन THR वाटप केला जात होता. परंतु आता दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पोषण ट्रॅकरमध्ये फेस रेकग्नायझेशन सिस्टीम द्वारे त्याचे वाटप करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार एप्रिल 2025 या महिन्यात राज्यातील अंगणवाडी सेविकांनी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये फेस रेकग्नायझेशन सिस्टीममुळे THR वाटप करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी THR वाटप करणे अशक्य झाले आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.